हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आलो आहोत आम्ही त्रिमंदिर बघायला. तर पुणे सातारा रोडवर असणारं हे त्रिमंदिर अतिशय सुंदर अशी प्लेस आहे. चला बघू आपण कशी आहे. आणि बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येत आहे कारण दिवाळी होती, त्यानंतर दिवाळीच्या वेकेशन्स होत्या, फॅमिली टाईम होता, काही कमिटमेंट्स होत्या, त्यामुळं वेळ मिळाला नाही. तर चला परत आपण व्हिडिओजला सुरुवात करत आहोत. तर हे पुणे सातारा रोडवरती असणारं अतिशय सुंदर असं त्रिमंदिर जे नवीनच झालेलं आहे. आणि तुम्ही पुण्यातून निघाल्यानंतर जो पुणे सातारा टोल नाका क्रॉस केला की थोड्या अंतरावर हे मंदिर तुम्हाला डाव्या बाजूला दिसेल. आणि या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर पुणे बेंगलोर महामार्गावरती खेड शिवापूरजवळ आणि वारवे बुद्रुक या गावात वसलेलं आहे हे त्रिमंदिर. आणि हे मंदिर जे आहे ते परमपूज्य दादा भगवान यांच्या प्रेरणेमधून उभारले गेले आहे. आणि या ठिकाणी जैन, वैष्णव आणि शैव या तिन्ही परंपरांच्या देवतांना एकत्र असं स्थान दिलेलं आहे. आणि म्हणूनच याचं नाव आहे त्रिमंदिर. आणि उद्देश एकच आहे की एकता आणि आध्यात्मिक समरसता. तर हे मंदिर सुमारे 23,000 चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेलं आहे. आणि मध्यभागी श्री सिमंदर स्वामींची 13 फूट उंच अशी पांढरी संगमरवरी अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. आणि त्याचसोबत भगवान श्रीकृष्ण, भगवान शिव, जैन तीर्थकर आणि देवदेवता यांच्या मूर्ती एकत्र आहेत. हे फक्त एक मंदिर नाही तर एक एकतेचं प्रतीक आहे जिथे धर्मभेद नाही पण अध्यात्म. मेन गेटमधून आत आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला सिनियर सिटीजनसाठी ज्या इलेक्ट्रिक गाड्या असतात त्या आहेत. तिथून तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता. बॅक साईडला चप्पलचं स्टँड आहे, तिथे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट चप्पल ठेवू शकता. त्याचप्रमाणे मागच्या बाजूला भोजनालयसुद्धा आहे. तर भोजनालयाचं टाईम आहे, एक तर दुपारच्या वेळी असतं आणि एक संध्याकाळच्या वेळी असतं. जर तुम्ही त्या वेळामध्ये असाल तर तुम्हाला प्रसादाचा आनंद घेता येईल. हा जो समोर दिसत आहे ना, हा आपला पुणे सातारा हायवे आहे. काय म्हणायचंय मग, कसं वाटतंय हा परिसर? एक नंबर. हो ना. जर तुम्हाला विकेंडला फॅमिलीसोबत कुठेतरी स्पिरिच्युअल ठिकाणी जायचं असेल, अतिशय सुंदर आणि शांत असं ठिकाण तुम्हाला जर हवं असेल तर ही तुमच्यासाठी बेस्ट प्लेस असू शकते. कारण परिसर अतिशय स्वच्छ आहे, क्लीन आहे. आणि जे संगमरवराचं बांधकाम केलेलं आहे ते अतिशय कलात्मक आणि सुंदर असं आहे. आणि प्रत्येक धर्माचे लोक इथं जाऊ शकतात. अतिशय सुंदर अशा मूर्ती आहेत. आणि मला जास्त आवडतं ते म्हणजे इथला क्लीनलीनेस आणि शांत असं वातावरण. तर नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट करावं असं हे ठिकाण आहे. आणि मंदिराच्या आतमधल्या ज्या भिंती आहेत त्याच्यावरती तुम्हाला परमपूज्य दादा भगवान यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या आत्मज्ञान चळवळीविषयी माहिती दिसते. यात त्यांनी सांगितलेलं एक महत्त्वाचं तत्त्व आहे, मी आत्मा शुद्ध, स्वतंत्र आणि शाश्वत आहे. आणि या शिकवणीद्वारे दादा भगवानांनी जगाला स्वयंज्ञान आणि अहिंसा यांचा संदेश दिला. आणि या भिंतीवर त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे फोटो आणि सुविचारही तुम्हाला इथं पाहायला मिळतील. प्रत्येक वाक्य मनात खोल उतरावं असं, कारण ते फक्त धर्माबद्दल नाही तर जीवन कसं जगायचं हेही शिकवतं. आणि मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला पुस्तक विक्री केंद्र आहे, त्यानंतर शाकाहारी भोजनालय आहे, निवासाची सोय आहे आणि व्हीलचेअर देखील उपलब्ध आहे. चला तर मंदिरामध्ये आपण देवदेवतांचं दर्शन घेऊ आणि बघू पुढे. अतिशय सुंदर आणि प्रसन्न अशी प्लेस आहे. आणि पूर्ण बांधकाम जे आहे ते संगमरवरामध्ये केलेलं आहे.
त्यामुळे इतकं छान आणि प्रसन्न वाटतंय, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत आहे तिथे. प्रचंड मोठे असे दरवाजे आहेत आणि सुंदर अशी मूर्ती. लॉन वगैरे पण आहे इथं, तुम्ही बसू शकता. बाकडे वगैरे आहेत, सुंदर आहे. म्हणजे असं फॅमिली सोबत तुम्ही येऊन इथं टाइम स्पेंड करू शकता असं आहे. आणि थोडासा पाऊस येत आहे त्यामुळे इतकं मस्त वातावरण झालंय विचारायला नको. आणि तर आशुतोष आहे काय, कसं काय म्हणायचंय, कसं आहे मंदिर? मस्त आहे, छान आहे मंदिर. हो ना. ते पुस्तक काय घेतलं तू? इथं एक पुस्तक होतं, त्याच्यावर दिलं त्यांनी आत्मसाक्षात्काराचं. हा, ते फ्री होतं. म्हणजे आता हे गेल्यानंतर आम्ही वाचणार. बघू आता मी वाचतोय. पार्किंग आहे ना, तर इथे ही बॅक साईडला आहे, पण ॲक्च्युली आम्ही अपोजिट साईडने आलो ना, तर आम्ही त्या साईडलाच गाडी लावली. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथेही कार पार्क करू शकता. म्हणजे कार पार्किंगची वगैरे सोय आहे. आणि सुंदर आहे मंदिर. तुम्ही हे ज्यावेळी पुणे साताराला गेला असेल तर टोल नाका पास केल्यानंतर हे मंदिर येतं. असे सुंदर असं मंदिर आहे. मागं भोजनालयाची वगैरे पण सोय आहे. तर जर तुम्हालाही पुण्यामध्ये एक शांत, सुंदर आणि सर्व धर्म समभाव जपणारं असं ठिकाण पाहायचं असेल तर त्रिमंदिर पुणे इथं जरूर भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही या मंदिराला व्हिजिट